मी विजया भरपूर आहे, 3 पेक्षा जास्त दिले. ह्याचा घागरा आणि ह्याचा टॉप करू शकतो आपण लॉंग. आता फॅशन आहे, छान येतो. पण तुम्ही वापरतच नाही म्हटल्यावर घागरा आपण कॅन्सल करूया. हां, मी देऊ शकते, पण साड्यांचे ड्रेसेस मी कुणाच्याही हातात देत नाही, कारण ते माझं डोकं कटिंग करताना व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यांच्या घरी दिवाळीची लगबग चालू असेल, माझ्या घरी पण चालू आहे, पण माझ्या घरी जास्त आहे ते शिलाईच आहे. तर मी एक पार्सल ओपन करते. दिवसाला किती शिवताय काय, हे पार्सल येऊन मला वाटतं 2 महिने झालं. स्नेहल जाधव म्हणून कुठून पाठवलं, विजया कळंबोली वुमन हॉस्पिटल, ओके, जे मुंबईचंच आहे. आणि तिला आत्ता दिवाळीत कुठल्याही परिस्थितीत मी तिला सांगितले मी एक तरी तुला साडीचा ड्रेस शिवून देते म्हणून. 3 साड्या आहेत. गणपतीच्या दरम्यान की नंतर तिने पाठवलेलं. बापरे, काय पॅकेट केलं एकदम हे केलं. आता मला हे व्यवस्थित हे करावं लागेल, कारण बरोबर आहे काहीतरी खराब झालं हे झालं म्हणून अशी पॅकिंग केले. साड्या बघूया कशा आहेत. खूप पार्सल ओपन केले मी दिवाळीसाठी, पण एकही मी शूटमध्ये घेतले नाही, कारण वेळेचा खूप मोठा इश्यू होत आहे. वेळ कमी पडत आहे, काम जास्त आहे. आता मी जसं पाहिजे तसं कट करते. साडी कुठं यायला नाही पाहिजे. हां, साडी नाही आली. तर 3 साड्या सांगितल्यात तिने, तर तिन्हीमधल्या कोणत्या तिला शिवून हव्यात आत्ता दिवाळीसाठी ते बघते. एकदम छान पॅकिंग केलं आहे. एक तर सॅटिनमधला आहे, त्यानंतर भरपूर आहे, 3 पेक्षा जास्त दिलं आहे. हा टॉप आहे त्यांचा मापाचा तिचा. आणि ही एक साडी आहे, मस्त आहे साडी, ऑरेंज नाही ऑरेंज अबोली ऑरेंज असा आहे. 3 साड्या सांगितल्या तुम्ही, ओके. एक हा आहे. अरे यार काय भारी मस्त आहे, ही तर साडी खूप सुंदर आहे. मला वाटतं काय शिवायचं आहे, तिने मला सुचवायला सांगितलं. मी तिला सांगते अगं डिझाईन पाठव, तर ती बोलते तुम्ही सांगा. आता तिला मला विचारावं लागेल काय शिवायचं आहे. हा एक हाप आहे असा, हा पदराचा भाग आहे. मला वाटतं ह्याचा घागरा खूप प्लेटेड घागरा, ही ओढणी होईल. आणि हा जो आहे इतका, आता ती अंगाने कशी आहे ती घालते का काहीच बोलणं झालं नाही. मी आधी हे साडी खाली ठेवते. आणि ह्याचा घागरा मस्त होईल. ऑलरेडी खाली भरलेला आहे, प्लेटेड घागरा. हे बघा खूप भरलेलं आहे हे पूर्ण खालचं. आणि मेन आहे इथपर्यंत आहे. ॲक्च्युली एक अर्धा मीटर 1 मीटर इकडं प्लेन असतो नेसत्या बाजूला, पण हा एवढाच आहे. मला वाटतं घागरा छान दिसेल. ती वेअर करत असेल तर मी तिला विचारते की तुला नक्की काय हवं आहे, कारण ह्याचा खरंच छान दिसेल. त्यानंतर ही ओढणी म्हणून वापरू शकता. रेडमध्ये ब्रॉकेटवाला ब्लाऊज लेस लावून खूप सुंदर असा गेटअप येईल, किंवा ह्याच्यावरची तिच्याकडे साडी असेल तर मस्त दिसतोय. ह्याचा घागरा आणि ह्याचा टॉप करू शकतो आपण लॉंग. आता फॅशन आहे कशा पद्धतीचा, आय थिंक पट्यालावरती घालतो तसा, तोही खूप छान दिसेल. ही एक साडी झाली बघा, साडी मस्त आहे. स्नेहल साडी खूप छान आहे. त्यानंतर थांब बघते तुझा माप कसा आहे, त्याच्यावरून बघते मी. नाही बारीक आहे बऱ्यापैकी, म्हणजे तिला कुठलेही ड्रेस सूट होतील. आणि हा आहे प्लेन सॅटिनचा, साडीचंही ही पण छान दिसते. ह्याचा तर प्रश्नच नाही, 1 पीसच शिवणार आहे. 2 बसतील, एक स्लीववाला घालत असेल आणि एक स्लीवलेस असा. हा नंतर शिवेन. तिला आत्ता ह्याच्यासाठी तो एक देते घागरा बनवून. आणि ह्याचा काय म्हणते विचारते मी तिला, कारण हा आहे, हा असा भरलेला आहे पूर्ण. ह्याचा अम्ब्रेला छान दिसेल. अम्ब्रेलामध्ये ही डिझाईन कुठेही जाईल. प्लेटेडही छान दिसेल, अम्ब्रेलाही छान दिसेल. हे अशी डिझाईन आली ना, प्लेटेडला खूप असं हे होतं म्हणजे अम्ब्रेलाला, कारण हे असं आपण क्रॉस घेतो ना,
तर ही डिझाईन कुठंही येते, कधी कधी चालून जाते, असं काय नाही. ही पण छान आहे साडी, मस्त आहे. सॉरी स्नेहल, खूप लेट झालं माझ्याकडून, पण आता दिवाळीसाठी तुला आज मी दाखवते, लगेच त्या दिवशीच मी तुला बोलते. आणि मी आधी कॉल करते तिला. आहे का तिचा नंबर माझ्याकडे? स्नेहल जाधव आहे. आधी मी चेक करते नंबर आणि विचारते तिला. मी बघितले, तिन्ही साड्या बघितल्या, ते तर ब्लू कलरची खूप छान आहे. मी घागरा कशामुळे म्हणले, कारण तो घागऱ्याचा लुक छान येतो, पण तुम्ही वापरतच नाही म्हटल्यावर घागरा आपण कॅन्सल करूया. हा, मी ठीक आहे. साटिनचा जो आहे त्याचा मी एक स्लीवलेस आणि एक स्लीववाला 3/4 अनारकली सारखा अंब्रेला शिवते. साटिनचं झालं एका साडीचं. ब्लू मध्ये मी बघते तुम्हाला प्लेटेड, तुमचा पोटात नाही 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 नाही, चॉकलेटी आहे बघा, चॉकलेटी आहे. हा, तो झाला, त्याचा प्रश्नच मिटला, कारण चॉकलेटीचं प्लेन आहे त्यामुळे अंब्रेला शिवते दोन्ही. 3/4 अनारकली सारखं ते आहे. आणि दुसरं एक आहे जो बुट्ट्यांचा आहे, खाली लेस आहे, त्याचं बघते मी. हा, त्याचं पण तुम्हाला प्लेटेडच छान दिसेल, कारण त्याचे जे वर्क आहेत ना ते खालच्या बाजूला वर्क आहेत ते, म्हणजे एकदम ओके ओके. हा, तुम्हाला हेवी लुक नकोय ना एकदम? ओके ओके, मग तुम्हाला शॉर्ट असं कमी घेर मध्ये असं छोटेसे प्लेट येतील साईडला. ओके ओके, नायरा कट मध्ये एक बनवू शकते. तुम्हाला आता दिवाळीत ह्याच्यातले कुठले घालायचे आहेत का? कारण तिन्ही तुमचे ना वेगळे मटेरियल आहेत. थोडंसं लक्ष देऊन, मला वाटलं टाटा पदराचं आहे किंवा वन पीसच असेल म्हणले, एका दिवसात शिवून आहे. हा, ओ हा, ओके ओके. तुम्हाला आता दिवाळीत हवाय की दिवाळी नंतर शिव? कारण डिझाईन छान शिवू शकते नायरा कट, ते आलं मला तुम्हाला डेली वेअर साठी हवंय. कारण आता ओके, तुम्हाला प्लेटेड वन पीस आवडेल? ओके ओके, ठीक आहे. ओके, ते अंब्रेला आहेत तिचे, प्लेटेड नाही आहेत. प्लेटेड म्हणजे कसं, ते तुमचं ना प्लेन एका साईडला डिझाईन पूर्ण भरलेलं नाहीये किंवा एका साईडला नाहीये, पूर्ण भरलेलं असतं ना तर अंब्रेला बसला असतं. ह्याच्यात कसं आहे, ती जी डिझाईन आहे ना खालच्या बाजूला आहे, मग त्याचा लुक छान आहे. ब्लू तरी मला प्लेटेडच शिवावा लागेल, तो एक प्लेटेड शिवते. येल्लो मध्ये अगर अंब्रेला बसत असेल, येल्लो कपडा वापरून ब्लू वरती वापरते. 2 कलर पण चालेल ना तुम्हाला? ओके, हा, त्याचं बघते मी, त्याचं लेस बीस वापरून. आणि हा दुसरा पण आहे, त्याच्यात अंब्रेला बसते का बघते. तुम्हाला आता दिवाळीत हवंच आहेत की दिवाळी नंतर दिलं तर चालेल? कारण हे वेगळे कपडे आहेत, काय करू सांगा? ओके ओके, चालेल. मग मी ब्लू वालाचं ट्राय करते तुम्हाला. म्हणजे तुम्ही वन पीस असं 3/4 शिव की लॉंग शिव? लॉंग नकोय ना वन पीस मध्ये तुम्हाला? ओके, एक काम करते मी, तुम्हाला रात्री फोटो पाठवते. तो तुम्ही कुठं राहता? कोळंबली ना की डोंबिवली? हा, तर एक किंवा हा, ओके, पनवेलच्या तिथं 1-2 दिवसात कोरिअरने पोहोचू शकते. मी आज वेळ घेते, बघते लक्ष देऊन. उद्या मी तुम्हाला फायनल डिझाईन पण पाठवते, मग परवा शिवून परवा संध्याकाळी कोरिअर करते. म्हणजे दिवाळीसाठी 1-2 तरी मी पाठवून देते तुम्हाला. ओके, तो ब्लू वाला माझ्या डोक्यात आलाय. ब्लू वाला खूप छान असेल, तुम्हाला आवडेल तसा ब्लू वाला तरी मी शिवून देते. साटिनचं मी शिवू शकते, पण ते नंतर शिवूया, कारण ते प्लेनच आहे. म्हणजे घाईमध्ये ते शॉर्ट छान दिसेल, आणि साटिनला थोडंसं वेळ लागतं, पटकन होत नाही. आणि हा दुसरा आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इमेजेस सगळे पाठवते, मग सांगते मी तुम्हाला. चालेल? ओके ओके, चालेल. चला मग, थँक्यू. हा, सॉरी हा, खूप लेट झालं. मी ऍक्च्युली व्हिडिओमध्येच तुमचा हा ओपन केलाय पार्सल, आणि व्हिडिओमध्ये हे तुमचं बोलणं पण ऐकवत आहे. कारण खूप जणांचे पार्सल मध्ये माझं फक्त 15 ते 20 दिवसाचा गॅप आला. असा लोड आलाय ना, मी
विचारच करू शकत नाहीये. कारण डेली मी 6-7 शिवते ना, कमीत कमी मी 5 तरी शिवते. मग मी त्या दिवशी हिशोब केले, 5 शिवलं तरी म्हणजे 100 ड्रेस कव्हर करायला मला किती जड जाणार आहे सांगा. तरी नाही, दिवाळीसाठी मी ब्लू नाही, आता मी ह्या कॅमेऱ्यात सांगते, ब्लू वाला तर तुम्हाला नक्की देते. आणि नाही, आणि एक आहे, तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे काही पार्सल ज्यांचे आले सगळ्यांनी समजून घेतलं, कोणी असं हे नाही काय. कारण सडनली आता आजारी पडलं तर माणूस काहीच करू शकत नाही, अशी कंडिशन झाली. आणि नाही, आता ठणठणीत आहे. आज मी आरामात मला वाटतं 5 का 6-7 ब्लाउजेस शिवलेत, पण ते ऑलरेडी सगळ्यांचे हे गणपतीच्या आधी तुमचे. आणि ह्या ड्रेसमध्ये ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतंय, मी घाईमध्ये काय शिवले, कारण साड्यांचे ड्रेस शिवायला मला एक साडीचे 2 ड्रेस शिवायला असतील तर 1 दिवस लागतंय. आणि मला जे मदत करतात ना त्यांना मी ब्लाऊज बाकी सगळं कट करून देऊ शकते, पण साड्यांचे ड्रेसेस मी कुणाच्याही हातात देत नाही. कारण ते माझं डोकं कटिंग करताना माझं डोकं चालेल, काय डिझाईन चेंज करेल काही माझा भरोसा नसतो. म्हणजे त्याच्यामुळं तर एवढे सगळे लोक देतात मला की बाबा नाही, म्हणजे एकाचही अशी तक्रार नाही आली की आमचा ड्रेस बिघडलाय, त्यामुळे वेळ घेते, बाकी काय नाही. तुम्ही साधं कॉटनचे टॉप द्या किंवा कॉटनचे 1 पीस द्या किंवा काठापदराची साडी असेल, त्याला काही डिझाईन नसेल तर सरळ ते कट करून शिवू शकते. पण आता हे साटी नाही. आणि सगळ्यांनी काय केलंय, हे जे सुळसुळीत साड्या आहेत ना सगळ्यांना नको आहेत, कंटाळा आलाय आणि त्या साड्या माझ्याकडे येतात. त्यामुळे मग आता मी साड्यांच्या ड्रेसेससाठी फेमस झाले. ऍक्च्युली माझं शिवण आहे ते जास्त करून नऊवारी. आणि धनश्रीचे पण तसेच ड्रेसेस असतात, तिचे पण साड्यांचेच असतात, सगळे डिझाईन करते. कुणाला काय बोलणार आहे. पण मला आता खरंच म्हणजे मलाच लाज वाटते की मी एकच देते, असं कधीच होत नाही 1 देते 2 देते. मी जेवढ्या साड्या येतात बेधडक मी शिवत असते, पण तब्येत डाऊन झाल्यामुळं काहीच नाही करू शकले. चालेल. आणि मी तुमच्या व्हिडिओमध्ये आत्ता विजया नाव घेते, सुरुवातीला स्नेहल जाधव घेतले, अजूनही कोणीतरी स्नेहल जाधव आहे, त्यांचं पण पार्सल मी आज ओपन करणार आहे. नाही, तुमचा पत्ता वाचला मी, पण हे बघा अशी गडबड होते. आणि नाव पण काय सेव्ह करते तेही लक्षात नसते नोटमध्ये ह्याच्यात. आणि मला माहिती आहे की ज्यांचं पार्सल विश्वासाने दिलंय ते फोन करते, आणि पार्सलचे सगळे पत्ते मी जपून ठेवते आणि मग नंतर त्यांना डायरेक्ट फोन करते. असं चालेल. तुम्हाला दिवाळीमध्ये तो ब्लू कलरचा मी बघते, त्याच्यामध्ये 2 कसे बसतील तुम्हाला शिवून पाठवते. हा, थँक्यू हा, एवढं समजून घेतल्याबद्दल. चालेल. हो, हा असा माझा गोंधळ चालू आहे. म्हणजे आता तुम्ही स्वतः ऐकलेत की 2 गणपतीच्या आधी आलेले पार्सल आहेत, आणि ह्या अशा साड्या असतील तर मी काहीच करू शकत नाही. तुम्हालाही माहिती आहे घाईमध्ये मी काय डिझाईन केले आणि काय चुकलं माझ्याकडून तर ते मला नको आहे. कारण काय एक विश्वासाने सगळ्यांनी दिलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये काहीतरी डिझाईन कमी जास्त झाली तर परत माझ्याकडे कोणी येणार नाही. माझ्याकडे साड्या पाठवतातच याच्यासाठी, कारण मी खूप छान आणि खूप वेगळे आणि त्यांना सूट होतील असे त्यांच्याला हवं त्यानुसार मी शिवून देते. शिलाईचा तर प्रश्नच नाही, जो नॉर्मल आहे मला जसं परवडतं, कारण मी तेवढी डिझाईन वेगळी हे करते, आरामात ह्याला वेळ जातं. आणि जो ह्यात अस्तर वापरते तेही खूप चांगल्या प्रतीचा वापरते, त्यानुसार असतं. आता बघूया, ही साडी ठेवून देते. आणि ह्या साडीचा दिवाळीमध्ये तुम्हाला नक्कीच ह्या साडीचा ड्रेस दिसेल, कारण घागरा खूप छान दिसला असता, आता त्याने कॅन्सल केलं. आता ह्याचा मी 1 पीस प्लेटेड माझं हे करून काय बोलतात डोकं लावून शिवते. खूप सुंदर असं मला त्यांना पॅटर्न करून द्यायचं आहे, कारण खूप दिवस ते थांबलेत माझ्यासाठी. आणि हे असं आहे. तर आजचा व्हिडिओ खास पार्सल ओपनिंग आणि त्याचं काय रिझन आहे, कसे रिप्लाय येतात सगळ्यांचे ते दाखवणं होतं. कारण मध्ये 1-2 मला असं व्हॉट्सअपवरती हे आलं होतं की तुम्ही पार्सल घेऊन ठेवूनच घेता, तुम्ही रिप्लायच देत नाही असं म्हणतात. तर असं नाही आहे, जे मला पाठवलेत मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. असं नाही की पार्सल घेऊन मी कुठं जाणार नाही आहे. आणि हे मी काय ह्या साड्या हे करणार नाही, कारण ह्या साड्या ॲक्च्युली मला वेअर करून दाखवायच्या असतात. ज्यांचे आलेले असतात, ज्यांच्याशी माझं म्हणजे खूप छान असं स्वभाव मॅच होतो, त्यांच्या साड्या मी स्वतः डिझायनिंग वेअर करून दाखवते, मग शिवत असते. पण आता वेळच नाही आहे. डायरेक्ट तर बरेच पार्सल असे की मी कुठलंही ओपन केलेलं नाही. आज हे खास मी दाखवलं, कारण मलाही माझी जी स्थिती आहे किंवा माझी जी परिस्थिती आहे ते दाखवणं गरजेचं होतं. तर आजचा व्हिडिओ इथं संपतो. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.